पुण्यातील एका कार्यक्रमात करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी महापुरुष आणि संविधानाविरोधात वक्तव्य केल्याचा दावा आम्ही भारतीय लोक आंदोलनानं केलाय। त्यामुळे शंकराचार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडे केली आहे। 31 जानेवारीला सद्गुरू गंगाधर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पुण्यातील डीएम फाउंडेशनच्या वतीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी आरक्षण व्यवस्था संपवली पाहिजे, जाती व्यवस्था कुणीही पुसून टाकू शकत नाही, तसंच ब्रह्मवृंद श्रेष्ठ असल्याचं सांगितलं होतं। शंकराचार्य यांनी जाती व्यवस्थेचं समर्थन करणारं वक्तव्य केलं असा दावा करत आम्ही भारतीय लोक आंदोलनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। गिरीश फोंडे, सरलाताई पाटील, आर.के. पवार, वसंतराव मुळीक, सचिन चव्हाण, दगडू भास्कर यांच्यासह विविध पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांची भेट घेतली। शंकराचार्यांच्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या भावना दुखावल्याचा दावा करण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, संभाजी जगदाळे, व्यंकप्पा भोसले, कॉम्रेड दिलीप पवार, आपचे संदीप देसाई, स्वाती काळे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते।